कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची। अनिल परबनी पहिली गोष्ट आमचं घर फोडण्याचं काम केलंय गेल्या अनेक वर्षापासून। आमच्या भावाभावामध्ये भांडणाचं काम केलंय, त्याचं तेवढं करून समाधान झालं नाही म्हणून काही लोकांना राजकीयदृष्ट्या खुश करण्यासाठी, स्वतःची पापं झाकण्यासाठी रामदास कदमवरती बेछूटपणे आरोप करतोय। शिवतेज आरोग्य सेवा संस्थेची एकही बिल्डिंग अनलिगल नाही, अनऑथराइज नाही, सगळ्या इमारतीच्या परवानगी आहेत। आत्माराम भोवड हे न्यायालयामध्ये गेले होते, सगळे निकाल त्यांच्या विरोधात लागलेले आहेत। जर का हिंमत असेल अनिल परबमध्ये तर त्यांनी पुरावे सादर करावेत, मी राजकारणाला निवृत्त होईल तर त्यांनी व्हावं। मी त्याला डायरेक्ट चॅलेंज देतोय, आव्हान देतोय, हिंमत असेल तर कुणाला तरी खुश करण्यासाठी कोणतरी 2-3 पत्रकार हातामध्ये घेऊन असे खोटे नाटक करणं असेल तर अनिल परबला मी न्यायालयात देखील खेचीन, मी कोर्टात देखील खेचीन, अब्दुल हुसेनचा दावा देखील त्याच्याबरोबर मी सोडणार नाही त्याला। तसंच मला वाटतं कुठली जमीन ती जांभुडेतली जमीन, ती मुंबई गोवा हायवेमध्ये गेल्यानंतर जी जागा शिल्लक आहे त्याच्यामध्ये येण्याचा प्रस्ताव असावा, मला अजून माहिती नाही, यातली काही माहिती नाही। ती मी आता पाहिजे बघून येईल। ती माझे चिरंजीव सिद्धेश्वर योगेश यांच्या नावाचं आहे, पण त्यांनी परस्पर येण्यासाठी दिला असेल तर तिथं जागा आमची शिल्लक आहे। सगळी जागा मुंबई गोवामध्ये गेली नाही, तिथं अजून घर देखील शिल्लक आहे, झाडं पण शिल्लक आहे, जागा पण शिल्लक आहे, आणि त्या जागेसाठी येणे दिला असेल तर ती चूक नसेल, एवढा काय तो। पण मला आनंद वाटला आता माझ्या प्रत्येक जागेचा सर्वे अनिल परब करून निघाला, त्याबाबत मला फार अतिशय आनंद वाटला, मला समाधान वाटलं। तर ही मंडळी कामाला लागले, पण बडे थकले। रामदास कदम जिवंत असेपर्यंत कुठलंही खोटं काम करणार नाही, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। मी स्वतःला कधी डाग लावून म्हटला नाही, आणि म्हणून तुम्ही असे किती प्रयत्न केले तर ते यशस्वी होणार नाही। हिंमत असेल बाप दाखव, नाही तर साध्य घाल। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।